श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. फक्त बघाच 9 एप्रिल मंगळवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस. जसं की सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे गुढीपाडवा. बघा, गुढीपाडव्याचा दिवस हा उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी सर्वात शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी नवीन वस्तूंची तुम्ही खरेदी करू शकतात, एखाद्या शुभ कामाची सुरुवात करू शकतात. सोनं, चांदी, वाहन यांसारख्या सर्व चांगल्या शुभ गोष्टी घेण्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. खरं तर या दिवशी केलेला प्रत्येक उपाय हा लाखात एक असतो आणि यातीलच एक अत्यंत प्रभावी असणारा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, उपाय आंब्याच्या पानांचा आहे. खरं तर गुढीपाडव्याच्या दिवशी आंब्याच्या पानाचं महत्त्व हे विशेष आहे. हा एक उपाय तुमच्या आयुष्यातील गरिबी नष्ट करेल. आंब्याच्या पानांचा हा एक उपाय तुमच्या घरात असणारी दरिद्री कुठेतरी संपवेल आणि तुमच्याकडे माता लक्ष्मीला आकर्षित करेल. घरात प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करेल. घरामध्ये धन धान्यांचे जे काही मार्ग आहेत ते मार्ग मोकळे करेल. हा उपाय वर्षातून फक्त एकदाच करता येतो आणि आज इतका सुंदर योग आलेला आहे. खरं तर आज पाडव्याच्या दिवशी अमृतसिद्ध योग असेल किंवा लक्ष्मी योग असेल, हे सर्व शुभयोग एकत्र आलेले आहे. त्यामुळे आजचा पाडवा हा विशेष महत्त्वाचा आहे. आता बघा, कसा उपाय करायचा आहे, नक्की काय करायचं आहे, आंब्याच्या पानांवरती आपल्याला काय लिहायचं, सगळं व्यवस्थित तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील. बघा, आपल्याला या उपायासाठी 11 आंब्याची पानं लागणार आहेत. तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही जिथे आंब्याचं झाड असेल तिथून तुम्हाला 11 आंब्याची पानं घरी आणायची आहेत. ती एका ताम्हणात ठेवायची आहेत आणि त्याच्यावरती शुद्ध पाणी घालून ती स्वच्छ धुवून साफ करून घ्यायची आहेत. ठीक आहे, पानं थोडीशी सुकू द्यायची आहेत. याच्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं चंदन किंवा थोडंसं अष्टगंध घालायचं आहे. हळद कुंकूही घालू शकतात. चौघांपैकी जी कुठली एक गोष्ट असेल ती घातली तरी चालेल. यात थोडंसं पाणी घालायचं आणि ते मिक्स करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला आंब्याचीच अजून एक काडी घ्यायची, छोटीशी आंब्याची काडी, आणि त्या आंब्याच्या काडीने तुम्हाला या प्रत्येक आंब्याच्या पानावर, म्हणजे जेवढी 11 आंब्याची पानं घेतलेली आहेत त्यावरती तुम्हाला तर जे अक्षर सांगते हे अक्षर काढायचं आहे. अक्षर आहे श्रीम. अक्षर आहे श्रीम. प्रत्येक आंब्याच्या पानावरती तुम्हाला श्रीम 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 असं लिहायचं आहे. समजा हे आंब्याचं पान आहे, मी इथे लिहिलं श्रीम, त्याच्या खाली लिहायचे, काढायचं एक स्वस्तिक. पुन्हा दुसऱ्या आंब्याचं पान श्रीम, खाली स्वस्तिक. पुन्हा तिसरं आंब्याचं पान श्रीम, त्याच्या खाली स्वस्तिक. अशा 11च्या 11 आंब्याच्या पानावरती तुम्हाला वरती श्रीम काढायचं आणि खाली स्वस्तिक काढायचे. बघा, श्रीम हा शब्द किंवा श्रीम हा मंत्र माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे, जो माता लक्ष्मीला क्षणात आकर्षित करतो. ठीक आहे, आता हे 11 पानांवरती तुम्ही 11 वेळा तुमचं लिहून झालं की त्याच्यानंतर एक मोठं प्लेट घ्यायचं आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला ही सगळी पानं अगदी व्यवस्थित ठेवून द्यायची आहेत. त्याच्यानंतर एक धागा घ्यायचा आणि त्या धाग्यामध्ये ही 11ची 11 पानं गुंफून घ्यायची. गुंफल्यानंतर याची जी माळ तयार होईल, म्हणजे याचं एक तोरण तयार होईल. हे तोरण तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा भगवान श्री विष्णूंचा फोटो असेल, श्रीयंत्र असेल, रामाचा फोटो असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल, जे काही, कारण हे सगळे अवतार भगवान श्री विष्णूंचेच आहेत, यापैकी काहीही असेल त्यांच्या चरणांच्या जवळ किंवा चरणांना हा जो हार आहे, ही जी माळ आहे ती तुम्हाला लावायची आहे आणि तिथेच देवघरामध्येच तुम्हाला थोडा वेळ ही माळ जी आहे ती ठेवून द्यायची आहे. त्याच्यानंतर सायंकाळी 6:30 ते 7:30ची वेळ झाली, जिला सात्विक वेळ म्हणतो, जिला आपण लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो, ज्या वेळेत लक्ष्मी साक्षात आपल्या उंबरठ्यापर्यंत आलेली असते. तर तुम्हाला काय करायचं आहे, 6:30 ते 7:30च्या दरम्यान ती जी माळ आहे ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची आहे. आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला लावायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या माळीला
धूप दीप ओवाळायचा आहे, थोडा कापूर पेटून त्याचा धूर तुम्हाला दाखवायचा आहे. दोनही हात जोडून तिथे तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं पठण म्हणजे एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुमची जी काही कामं असतील ती तुम्ही करू शकतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे बघा, आज समजा मी सायंकाळी हा हार लावलेला आहे, तर उद्याच्या दिवशी उद्या जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, स्वच्छ स्नान वगैरे कराल, त्याच्यानंतर ही आंब्याच्या पानांची जी माळ आहे ती तुम्हाला काढायची आहे. तिथून मुख्य प्रवेशद्वारावरून काढायची आहे. यामधील 4 पानं, आंब्याची 4 पानं तुम्हाला बाजूला काढून घ्यायची आहेत आणि ती 4 पानं घरातल्या आतल्या 4 कोपऱ्यांना किंवा 4 दिशांना ठेवायची आहेत. आणि राहिलेली जी 7 पानं असतील ही तुम्ही निर्माल्यात टाकू शकतात किंवा मग घराच्या आजूबाजूला कुठे एखादं झाड असेल त्या झाडाखाली टाकून दिली तरीही चालेल. घराच्या कोपऱ्याने ठेवलेली 4 पानं 24 तास घरामध्येच ठेवायची. 24 तास संपून गेले की त्याच्यानंतर ती पानं तुम्ही निर्माल्यात टाकली तरीही चालतील. बघा, हा उपाय तुमच्या घरात लक्ष्मीला आकर्षित करेल, तुमच्या आयुष्यातील गरिबी कमी करेल, तुमच्या घरामध्ये जे 18 दारिद्र्य आहे हे दारिद्र्य कुठेतरी कमी करेल आणि तुमची इच्छित मनोकामना पूर्ण करेल. अत्यंत बघा साधा आणि सोपा उपाय आहे. खरं तर आंब्याचं पान जे प्रत्येक शुभ कार्यात वापरलं जातं. तुम्ही पूजेत असाल, कुठलंही असेल काम, तर त्यामध्ये आंब्याच्या पानांचा सर्रास उपयोग केला जातो. बघा, कळसाची स्थापना असेल, कळस स्थापन करतो तेव्हा आंब्याचीच डहाळी लागते. कुठे जर काही विधी असेल, जेव्हा होम हवन करतो तेव्हा आंब्याच्या झाडाच्या फांद्या असतात. आंब्याच्या प्रत्येक गोष्टीचा उपाय हा शुभ कामांसाठी केला जातो. जेव्हा तुम्ही आज पाडव्याच्या दिवशी आंब्याच्या पानांचं हे तोरण मुख्य प्रवेशद्वाराला लावाल, वर्षभर तुमच्या घरामध्ये आर्थिक प्राप्ती होत राहील. वर्षभर तुमच्या घरामध्ये धन, धान्य, पैसा, संपत्ती हे सर्व काही खेळत राहील. घरामध्ये चहू बाजूने पैशांचा ओघ येत राहील आणि आलेला पैसा हा अखंड रूपाने नेहमीच स्थिर राहील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. काहीही जास्त वेळ लागणार नाही, पण तुमच्या घरामध्ये करावायचा हा अत्यंत विशेष उपाय आहे. बघा, या उपायाने तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता, बाधा, इडापिडा, संकट, काही जर कोणी नजर लावलेली असेल, कोणी करणीबाधा केलेली असेल, तर तीही या उपायाने समाप्त होईल. कारण आंब्याच्या पानांमध्ये नकारात्मकता क्षणात शोषली जाते. आंब्याची पानं ही क्षणात नकारात्मक शोषतात आणि तीच पानं आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणतात. जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही अभिमंत्रित केलेली ही जी माळ आहे, जी मुख्य प्रवेशद्वाराला लावलेली आहे, त्यातील 4 पानं घराच्या आतील जेव्हा 4 दिशांना 4 कोपऱ्यांना ठेवाल, तेव्हा चहू बाजूने तुमच्याकडे पैसा येत राहील. चहू बाजूने तुमच्या घरामध्ये धन, धान्य यांची वृद्धी होत राहील. बघा, अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. कुणीच ही सेवा चुकवू नका. आज सायंकाळी न चुकता हा उपाय आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.